नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर शांतीलाल चव्हाण, पहाडसिंगी तांडा, तालुका पातूर येथून आपल्यासोबत बंजारा दिवाळी आणि पारंपरिक लोकगीत या संदर्भात अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून मी आपल्यासोबत हितगुज साधणार आहे. तेव्हा चला तर मित्रांनो, आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतामध्ये 10 कोटीच्या घरात असलेल्या गोर बंजारा समाज आजही दऱ्याखोऱ्यात डोंगराच्या पायथ्याशी समूहाने राहताना बघायला मिळतो. गाईगुरांना आपली संपत्ती समजणारा पशुपालक बंजारा समाजाच्या संस्कृतीची ओळख वेशभूषा, अलंकार, लोकसाहित्यातून पटते. विविध सण उत्सवाच्या निमित्ताने निसर्गाला पूजणारा उत्सवप्रिय समाज आहे. कुठलाही कार्यक्रम या उत्सव असो, तो लोकगीताशिवाय पूर्णत्वास जात नाही. बंजारा मुलींचा हर्षोल्लासात संपन्न होणारा दिवाळी हा महत्त्वाचा सण. बंजारा लोकसाहित्य लिखित रूपात नाही, परंतु मौखिक वाङ्मयाच्या रूपाने आजही जिवंत आहे. दिवाळी उत्सवामध्ये आपली परंपरा, संस्कृतीचे जतन, एकतेचे दर्शन घडते आणि अशा उत्सवामध्ये प्रेमसंबंध जोपासले जातात. आश्विन अमावास्येला येणारा दिवाळी हा सण बंजारा मुलींचा महत्त्वपूर्ण सण आहे. यालाच बंजारा भाषेत काळी अमावस्या, दवाळी असे म्हणतात. दिवाळीच्या एक दिवस पहिले तांड्याचे नायक हे तांड्यातील प्रमुख लोकांसोबत बैठक घेऊन त्यामध्ये तांड्यातील स्थिती, दुःख, सुख आणि कुठल्याही प्रकारची रोगराई पसरली नसेल आणि वर्ष चांगला असेल तरच दिवाळी साजरी करण्याची परवानगी देतात. गोर बंजारा गाई गुरांना आपले दैवत समजतात. दिवाळीच्या दिवशी गायी माळ रानातून परतल्यानंतर त्यांना गेरूच्या रंगांनी, फुलांच्या माळांनी सजविल्या जाते. या दिवशी रात्री तांड्यातील कुंवारी छोरी म्हणजेच मुली नवीन कपडे, अलंकार परिधान करून ओंजळीत मातीचे बनवलेले आकर्षक दिवे, यालाच बंजारा भाषेत ढाकणी म्हणतात, हे ढाकणी ओंजळीत घेऊन सुरुवातीला आपल्या गोठ्यातील गाई गुरांना ओवाळणी करतात. नंतर दिव्याचा प्रकाशाचा आधार घेत तांड्याचा प्रथम नागरिक नायक यांच्याकडे मेरा म्हणजेच ओवाळणी आशीर्वाद मागण्याची परवानगी घेण्याकरिता जातात. बंजारा लोकगीतं इतरांना समजत नसेल तरी पण तालसुराने ती ऐकावीशी वाटतात. तांड्यातील वयस्कर स्त्रिया गाणे गात मुलींच्या वाटी लावताना अशाच प्रकारचे हे गीत ओठावरून झिरपत असते. घर सकलाई मकलाई करली जो, रात अंधेरी ये दिवलो बाळली जो. घर सकलाई मकलाई करली जो, रात अंधेरी ये दिवलो बाळली जो. पाणीर तोटो ये झारी झकोळली जो. नायकाकडून परवानगी मागितल्यानंतर मेरा, ओवाळणी, आशीर्वाद मागण्याची सुरुवात नायकांच्या येथूनच करतात आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रत्येकाचे नाव घेऊन प्रार्थना करतात. तेव्हा सर्व मुली गोल रांगेत उभ्या राहून खालील गीत गातात. आनंदाची दिवाळी घर घर होय पनवाळी, चांदा सूर्या जंगले म वजाळ पडरो आंगळे म. वर्षे दनेरी कोड दवाळी, नायक बापू तो न मेरा, नायकण याडी तो न मेरा. जास्त खर्चात न टाकता दिलेल्या ओवाळणीच्या पैशातच समाधान मानणाऱ्या आणि आपला दीपावली उत्सव आनंदात साजरा करणाऱ्या बंजारा मुलींचा खरोखरच जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. नायकांच्या येथे मेरा मागितल्यानंतर तांड्यात घरोघरी मेरा मागतात. प्रत्येक घरातील लोक त्या मुलींना आपापल्या परीने ओवाळणी टाकतात आणि ज्या मुलींचे यावर्षी लग्न आहे तिला जास्त पैसे देतात. सर्व तांड्यातील ओवाळणी मागितल्यानंतर रात्री उशिरा आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी सोनेरी पायटेसोबतच तांड्यातील सर्व मुली आई जगदंबा देवीच्या मंदिरात एकत्र जमतात आणि गोधन पूजनाकरिता बोर, लांबडी, करडू, गुलाब फूल इत्यादी, यालाच बंजारा भाषेत कासवाडी म्हणतात, अशा विविध प्रकारची वनस्पती फुलं आणण्याकरिता रानात जातात. तेव्हा आईच्या मंदिराजवळ डपाच्या तालावर गीत गाताना म्हणतात, काही झूलर उभो जोर सोर आई रे देवळे म. त्या दरम्यान
पूर्वजांना स्मरण करून शिरा, लापसी, शेवाळ्या, गोड पदार्थ करून पित्तर पूजा करतात. आणि त्याच दिवशी निसर्गाशी असलेल्या दृढ नात्याचे दर्शन बंजारा दिवाळी उत्सवामध्ये बघायला मिळतं. रानात पोचल्यानंतर लांबडी, करडू तोडायला सुरुवात करतात आणि तोडता तोडता गीत गातात. ए कुण वजायो रंगी वासळी ये भुरिया, ए भुरिया वरती आवये धूळ. ए कुण वजायो रंगी वासळी ये भुरिया, ए भुरिया वरती आवये झूळ. कुण सिडाय तार ढाबोळोय लांबडी, ए कुण लगायो लांबी डोर. नैसर्गिक सौंदर्याने फुललेल्या रानात डोलणाऱ्या झाडेवेलींची फुले वेचताना त्यांच्या ओठावर अलगद गीत येते. काही बरुले राले रोए डुंगरेम, काही कासवाडीले राले रिये डुंगरेम, काही गुंदळाले राले रोए डुंगरेम. अशा प्रकारे गीत गात मुली समूहाने दूरवर रानामाळात जातात. विविध प्रकारची फुले कासवाडी जमा केल्यानंतर सर्व मुली सावलीत एकत्र जमतात आणि वडाच्या किंवा चिंचेच्या झाडामध्ये पैसे ठोकतात. त्यामधील काही मुलींचा लग्न ठरल्याने त्या आपल्या मैत्रिणीला सोडून जाणार, तेव्हा अगदी हृदयाला स्पर्शून जाणारे उत्कट भाव मुली खालील गीतामधून व्यक्त करतात. मार सातणोय गुजरातणोय, मारी सातणोय गुजरातणोय, माई भेनडये आंगे रे सालतम चली जावजो. भेन भेनेरी जोडीये सातणो, जोडीम विसर पडोये सातणो. भेन भेनेरी जोडीये सातणो, जोडीम विसर पडोये सातणो. माळ रानातून आल्यानंतर मुली आपल्या गोटातील शेण एकत्र करून त्याचा वेगवेगळ्या आकाराचे गोधन करून त्यामध्ये रानातून आणलेल्या वनस्पती करुडीची फुले, तिकाडींचं गवत रोवून रानफुलांनी गोंधन सजवतात. नंतर नायकीनबाई त्यांच्या घरून पूजेचे ताट तसेच कूलर म्हणजे गूळ साखर टाकून भाजलेले गव्हाचे पीठ सोबत 1 रुपया पूजेकरता घेतात आणि घरोघरी गोधनावर भाजलेले पीठ टाकून त्यावर रुपया ठेवून नैवेद्य दाखवतात. गुराच्या कल्याणाची कामना करतात. तेव्हा आरती म्हणतात. उए ऊ गाई गोपाफू, उए ऊ गाई गोपाफू, केवाड्या मेवाड्या बांडिया बुचिया घोडेरी कतारे लांबी हारे धोळी हारे पगलाई पिंजर खडी बंटर गावडी तो लाव भरोगी लाव लस्कर आन दान देसे दवाळी माता रावळ्यारी टांगे रुची करेस. ज्यांच्याकडे छेळी बकरी असेल तेव्हा हे गीत म्हणतात. अलमुंगरी दलमुंगरी दलेर बीजा खरबूजा पान लागे पप्पैया हिरहिर करतू मुंडो सुकावे तीर करतू टांगे सुकावे हिरबोकड्या थिरबोकड्या म्या म्या. शेवटी संध्याकाळी मुली एकत्रित होऊन नायकांच्या घरी जातात. या दिवशी सर्व मुलींना उपवास असतो. तेव्हा नायकीनबाई सर्व मुलींना खीर शेवाळ्या खाऊ घालते आणि वयानं सर्वात मोठी असलेल्या मुलींच्या हातात 101 रुपया देत त्या मुलींचं लग्न ठरलेलं आहे त्या सर्व मुली डोळ्यातून अश्रू गाळीत तेथून निरोप घेतात. अशा प्रकारे बंजारा मुली दिवाळी हा सण साजरा करतात. शेवटी दिवाळी मातेला एकच मागणं. दिवाळी माता आजो, दिवाळी माता आजो तारो स्वागत छ, दिवाळी माता आजो तारो स्वागत छ. पण आतुडे सोबत गरीबेर चंद्रमुळी झोपडी मग, आतुडे सोबत गरीबेर चंद्रमुळी झोपडी मग आनंदेरो वजाळलायस. जारेर बाटीपर खोडीप नाके सारू अन तारे छोरीर मेरा ढाकणीम नाके सारू. आनंदेरो वजाळलायस जारेर बाटीपरेर खोडीप अन तारे छोरीर मेरा ढाकणीम नाके सारू. थोडा खायर तेल लायस, थोडा खायर तेल लायस तारो स्वागत रिय स्वागत रिय स्वागत रिय. धन्यवाद.